इतका घाणेरडा आहेस का तू? काकू अरे बोल ना, तुझी वहिनी बोलते ते खरं आहे का? बोल ना, बोल. नाही बोलणार कारण त्याने ते केलंय आणि तो नाही म्हणूच शकत नाही कारण माझ्याकडे पुरावा आहे. अरे तुझा भाऊ बघ, समर राजवाडे सत्याचा पुतळा आहे तो. लोक त्याचा आदर्श घेतात आणि तू काय करतोयस त्याच्या कंपनीत? अरे आपल्या नावाचा, आपल्या राजवाड्यांच्या नावाचा तरी विचार कर. हा, आपल्या राजवाड्यांच्या नावाला कलंक लावलायस तू. तुलाही तुझ्या 2 बहिणी आहेत ना, तुला काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही तुला? अरे नाही समर, माझ्यातच खोट आहे. मी चुकली. काय करतेस काकू? काकू हॅलो, शांत हो, प्लीज प्लीज शांत हो. काय चाललंय? समोर मला थांबू नको. ह्याला आत्ताच्या आता इकडून जायला सांग. माझ्या डोळ्यासमोरून जायला सांग आत्ताच्या आता. हा, नको आहे माझ्या डोळ्यासमोर. तो जा निघून जा. चालतो. काकू शांत हो प्लीज. काकू ठीक आहे, जातो मी. अंशू, दादा जिथे घरचे मला हकलतायत तिथे थांबून मी तरी काय करू? अंशू 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 थांब. इकडे बघ, तू कुठेही जायचं नाहीयेस. दादा माझ्यावर कुणाचाच विश्वास नाहीये. स्वानंदी मॅडम, तुमच्याकडे पुरावा आहे असं म्हणताय ना? मग दाखवा तो पुरावा. बघायचंय मला. श्वेता, ये बाळा, जेवून घे थोडं. रोहन, असं का करतोयस तू? असं कुडत राहणार आहेस तिच्यासाठी? ए, अन्न पाणी टाकून देणार आहेस तू? अन्नावर राग काढणार आहे तिचा? असं का करतोस तू? ऐक ना रोहन, नको ना असं करू. चूक झाली माझी. खरं तर आम्ही तुझं ऐकायला हवं होतं. तूच सारखा म्हणत होतास ना, अधिरा श्रीमंत घराण्यातली आहे, श्रीमंत घरातल्या मुली इथं नाही ऍडजस्ट होणार, अधिराची नाटकं तुम्ही लोक नाही सहन करू शकणार, तुम्हाला नाही झेपणार ती, नका करू लग्न माझं एवढ्या लवकर तिच्यासोबत. पण आम्ही नाही ऐकलं. आम्ही तुला भरीस पाडलं, लग्न करून टाकलं तिच्यासोबत. बघितलं रे मी, तुझं बरोबर आहे. काय नाही, या सगळ्या श्रीमंत मुलींना देखणं रुपडं, आतून पोकळ एकदम. आई, अधिराबद्दल असं बोलू नकोस. का? मी काय चुकीचं बोलले? तीच बोलली होती ना मोठं तोंड करून, मी रोहनशिवाय जगूच शकत नाही, मी फक्त रोहनशीच लग्न करणार, मी काही झालं तरी, कसंही झालं तरी त्यांच्या बरोबर ऍडजस्ट करेन, बोलली होती ना. लग्न होऊन किती दिवस झाले? हाताच्या बोटावर मोजशील ना तर 2 मिनिटात संपतील. बरोबर आहे ना? 1 दिवस तरी ती सुनेसारखं वागली का सांग? नाही ना? सतत आपलं स्वतः म्हणेल तेच खरं. अरे जेवण तर, अरे जेव ना, जेवायला का नाही म्हणतोयस? काय झालंय? कनेक्ट होत नाहीये. असं कसं होत नाहीये? मी कालच तर कनेक्ट करून बघितलं ना. मग आता काय सांग? नेमकं मला दाखवताना खराब झालं? नाही सर, तसं नाहीये. ए पोरी, कुठे चाललीस? काय पाहिजे तुम्हाला? काय बघू आणखी बॅग सोडा माझी बॅग. डॉक्टरना बोलू का मॅडम? नाही.
माझी पर्स. हा? आय नो सर. आता येताना मला काही बायकांनी अडवलं. त्या चोर होत्या. त्यांच्यासोबतच्या झटापटीत माझी पर्स खाली पडली आणि त्याच वेळी काहीतरी झालं असेल. काहीतरी टेक्निकल बिघाड असेल सर. कारण मी काहीतरी मूर्खासारखी कारण सांगू नका आता मला. नाही नाही, आता मला पुरावा बघायचाच आहे ना तुमच्याकडे पुरावा? दाखवा ना. एक मिनिट, माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. कुठे? हा म्हणजे समजा प्रॉब्लेम झालाच हार्ड ड्राईव्हचा तर बॅकअप असायला हवा आपल्याकडे, असं म्हणून फोनमधलं काही मटेरियल मी डिलीट केलं नव्हतं. दाखवते. जो मगाशी मी डिलीट केला. दाखवा ना, कुठे आहे पुरावा? नाही ते सापडत नाहीये. हा सापडत नाहीये. असं कसं शक्य आहे? पण मगाचपर्यंत माझ्या फोनमध्ये व्हिडिओ होता. आता नाहीये. पुरावा नाहीये? हे काय चाललंय सगळं? नाही समर, श्वेता आणि स्वानंदी बरोबर बोलतायत. त्या खोटं बोलत नाहीयेत. तो व्हिडिओ आम्ही स्वानंदीच्या फोनवर आणि या ड्राईव्ह मध्ये सेव्ह केला होता. आम्ही व्यवस्थित चेक केलं होतं. हे निकिता, म्हणजे तू सुद्धा या दोघींना सामील आहेस? निकिता, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा कधीच नव्हती. राजवाडे, काहीतरी गडबड आहे. माझ्या फोनमधला व्हिडिओ डिलीट झालाय. पण विश्वास ठेवा, श्वेता खरं बोलते. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, माझ्या कानांनी ऐकलंय. आणि हे सगळं इतकंच नाहीये. अंशुमन तुमच्याबद्दल सुद्धा खूप वाईट बोलला होता. बस 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 बस. यापुढे मला अंशुमन बद्दल एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. घरात काय चाललंय दिसतं ना तुम्हाला?